नमस्कार. वर्ग समीकरणे या प्रकरणामधला आपला सराव संच 2.5 चालू झाला. 2.5 मध्ये तुम्हाला वर्ग समीकरणाशी सामान्य रूपाशी तुलना करून ABCच्या किमती काढा असा सरळ सरळ प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय बघा, खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ABCच्या किमती काढा असा सरळ एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामधला पहिला प्रश्न तुम्हाला दिलाय x वर्ग वजा 7x अधिक 5. पहिला प्रश्न पहिल्यामधला पहिला x वर्ग वजा 7x बरोबर अधिक किती 5 बरोबर 0 अधिक 5 बरोबर 0. याची तुलना कशासोबत करायची आपल्याला? याची तुलना करायची तुम्हाला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी कशाशी तुलना करायची तुम्हाला? याची आपल्याला काय करायचं, एक सूत्र दिलेले त्या सूत्रानुसार मग ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी तुलना करून जसं आपण आतापर्यंत समीकरण पाहिले होते त्या पद्धतीमध्ये याची तुम्हाला तुलना करायची आहे. मग इथे a ची किंमत किती आली 1, b ची किती 7 आणि c ची किती आली तुमच्याकडे 5. संपलं. सरळ सरळ असं करायचं. मग याच्यामध्ये ABCच्या किमती झाल्या. आता प्रश्न दुसरा आपल्याला असाच दिलेला आहे बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिलाय 2m चा वर्ग बरोबर 5m बरोबर 5m वजा 5 बरोबर 0. याची तुलना तुम्हाला ax वर्ग अधिक bx वर्ग अधिक c सोबत करण्या अगोदर हे बरोबर चिन्ह आहे ते आपल्याला इकडे बाजूला नेऊन टाकायचे. म्हणजे काय करायचे, तुम्हाला बाजूला काढायचे. त्याला बाजूला काढण्यासाठी आपल्याला हे समीकरण व्यवस्थित मांडावं लागेल. म्हणून आपण काय करू, 2m चा वर्ग जशाला तसा लिहू. आता हे 5 अधिक आहेत इथं आले 5m तुमचे वजा झाले, इकडचा 5 अधिक झाला बरोबर आला 0. याची तुलना कशासोबत करायची तुम्हाला, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून बरोबर याच्यासोबत तुम्हाला त्याची तुलना करायची. मग आता ही तुलना आपण केली, c तुलना करून तुलना करताना इथं a ची किंमत किती आली तुमच्या, a बरोबर किती दिलेलं आहे इथं 2, मग आली 2. b बरोबर किती 5, इथे 5 अधिक आहेत का वजा आहेत ते बघा, इथं वजा 5 मग इथं वजा 5 आले. आणि c बरोबर काय दिले 5 कोणते वजा, मग ते वजा अधिक किंवा c बरोबर जे काय तुम्हाला समीकरण दिलेलं असेल ते. मग हे 5 अधिक आहेत म्हणून इथं अधिक 5 आले, इथं 3. शेवटचा प्रश्न तिसरा याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला. काय दिलाय प्रश्न तिसरा, y चा वर्ग मला वाटतं झालेलं आहे आपलं मागे बरोबर 7 एवढाच प्रश्न तुमच्याकडे दिलाय, पण त्याला आपल्याला विस्तारित करायचं म्हणून आपण घेऊ y चा वर्ग. मग ते 7 तिकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक आहे इकडे आणा वजा करा, मग वजा 7 केले आपण. मग काय करा प्लस 0 बरोबर 0 ही याची किंमत काढा. आता याची किंमत काढल्यानंतर याला पण ते सूत्र घ्यायचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून मग तुम्हाला इथे याची तुलना करायची. तुलना करताना काय करायचे तुम्हाला, ABCच्या किमती काढायच्या. इथं a ची किंमत आली तुमच्याकडे 1, b ची किंमत दिलेली वजा 7 आणि c ची किंमत तुमच्याकडे आलेली आहे 0. अशा प्रकारे याच्यातला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो संपलेला पण आहे. 3च प्रश्न आपल्याला दिलेले होते. हे 3 प्रश्न झालेत. याच्यामध्ये काय डाऊट आहे का, अडचण नाही का? ठीक आहे, लिहून घ्या. आता दुसरा प्रश्न पहा, मूळ खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा, प्रश्न दुसऱ्यामधला पहिला प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे x चा वर्ग अधिक 6x प्लस 5 बरोबर 0 असं आपल्याला दिलेलं आहे. याची तुलना कशासोबत करायची तुम्हाला, ax वर्ग अधिक bx अधिक c आणि नंतर सूत्राचा उपयोग करून किमती काढायच्या आहेत.
आपण याच्या अगोदर तुलना करून घेऊ. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. तुलना करू. मग तुलना केली, इथं a ची किंमत काहीच नाही म्हणजे 1 आली, b ची किंमत आली तुमच्याकडे 6, c ची किंमत आली तुमच्याकडे 5. आता ह्या किमती झाल्यानंतर आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. सूत्र काय आहे तुमच्याकडे बघा, b चा वर्ग वजा 4 गुणिले ac हे आपल्याकडे सूत्र दिलेलं आहे. मग आता b चा वर्ग वजा 4 ac, a ची किंमत किती आली ती, b ची किती आहे, इथं a आणि b चा तुम्हाला सरळ सरळ गुणाकार करायचा. b ची किंमत किती, 6 चा वर्ग, मग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे 1, मग 1, c ची किंमत किती आपल्याकडं 5 म्हणून 5. मग म्हणून आता तुम्हाला इथं याच्या किमती काढायच्या. आता किंमत काढताना सरळ सरळ याचा वर्ग घ्या, किती आला 36, वजा 4 1 4 आणि 4 5 20 आपल्याकडे आलेला आहे. मग 36 वजा 20 इक्वल टू 60. 16 तुमच्याकडे उत्तर आलेलं आहे. पण आता 16 आलं, मग आपल्याकडे दुसरं एक सूत्र आहे, x बरोबर वजा b, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात काय दिले तुम्हाला, b चा वर्ग वजा 4 गुणिले ac आणि छेदामध्ये किती आहेत तुला दिलेले 2 गुणिले a, 2 गुणिला a. आता हे याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. मग आता याचा गुणाकार इकडं आलाय 16, इकडे x बरोबर जशाला तसं, वजा b ची किंमत किती होती तुमच्याकडं वजा 6, पुढे गेले हा हे 6 वजा, मग इकडं अधिक वजा वर्गमुळात वजा b चा वर्ग 4 ac ची किंमत तुमच्याकडे सरळ सरळ किती आलेली आहे 16, मग त्याला वर्गमुळात घ्या, याला वर्गमुळात घेतलं. मग 2 गुणिला 1, a ची किंमत किती आहे 2 गुणिला 1 बरोबर. इथं 2 1 2च येईल तरी मी 1 लिहून टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा मी काय शिकवलं तुम्हाला बरोबर. याचं वर्गमूळ निघते. मग म्हणून x बरोबर आपल्याला काय काढायचं आहे, त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. मग इथं वजा वजा अधिक अधिक, हे वर्गमूळ 16चं निघतंय तुमच्याकडं बरोबर. मग इकडं अधिक वजा किती आले 4. आता याचा छेद किती दिलेला आहे तुमच्याकडं 2, 2 आणि 1चा गुणाकार झाला म्हणजे छेद किती येणार आहे तुमच्याकडं 2. मग आता याच्यात काय करायचं तुम्हाला ते बघू आपण बरोबर. मग इकडं 2 एका कंसामध्ये, पुन्हा काय तुमच्याकडं वजा 3 अधिक वजा 2 कंस बंद, याचा पण छेद किती आला तुमच्याकडे 2. आता हे कुठला गुणाकार आला तुमच्याकडं अवयव, 3 दोन्ही 6, 2 दोन्ही 4, अशा प्रकारे आपण त्याचे काय घेतलेले आहेत अवयव. मग आता x बरोबर तुमची किंमत काय येणार आहे, तर तुम्हाला किमती xच्या काढायच्या बरोबर. मग हे घ्या, इकडं 2 दोन्ही 4, 3 दोन्ही 6 याचे अवयव होते या समीकरणाचे, इकडं आपण काय केले अवयव पाडलेले आहेत. मग वजा 3 आहेत, मग वजा 3, मग अधिक वजा 2 आहेत, मग अधिक वजा 2 तुमच्याकडे जशाला तसे आहे. म्हणून आपल्याला x ची किंमत काढायची, x बरोबर मग अधिक 3 आहेत, मग अधिक वजा 3 आहेत, वजा 3 अधिक 2 2 बरोबर. आता किंवा मध्ये याच्या किमती निघतील, मग इकडे किंवा वजा 3 वजा 2 बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, x बरोबर वजा 3 अधिक 2 घेतले होते आपण, इकडे वजा अधिक वजा बाकी, इकडे x बरोबर किंमत आली तुमची 1, कारण मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा केलेली आहे, पण मोठी संख्या वजा होती म्हणून येणारा 1 पण काय झाला तुमचा वजा झाला. मग किंवा वजा वजा अधिक, इकडे काय झाली आपली बेरीज, मग x बरोबर तुमची किंमत आली वजा 5. मग दिलेल्या समीकरणाची मुळे काय आली तुमच्या, एक आला तुमच्याकडे वजा 1 आणि दुसरा आलंय तुमच्याकडे 5. अशा प्रकारे आपल्या प्रश्न दुसऱ्यामधला पहिला प्रश्न संपलाय. आपण दुसरा तिसरा चौथा पाचवा जे काय तुम्हाला दिलेले असतील ते आपण पाहणार आहोत बरोबर. लिहून घ्या, याच्यामध्ये 6 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. मूळ प्रश्न दुसऱ्यामध्ये, बाकी कशात नाही. तुला लेखन बरोबर झालं का. दुसरा पाहणार आहोत बघा. एक्सचा वर्ग वजा 3x वजा 2 आपल्याला दिलेले दुसऱ्या प्रश्नामध्ये. प्रश्न दुसरा, एक्सचा वर्ग वजा 3x वजा
2 बरोबर 0. याची तुलना कशासोबत करायची? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करायची आहे. आता तुलना जास्त नको आपल्याला, म्हणून इथे मी a ची किंमत काढतो. a बरोबर आली आपल्याकडे 1, b बरोबर किंमत दिलेली आहे 3, c बरोबर आपल्याकडे ऋण 2. आता हे किमती तुमच्याकडे आल्यात. मग आपण काय करू? b चा वर्ग वजा 4 गुणिले ac हे आपल्याकडे दिलेलं आहे आणि नंतर ह्या किमती आपल्याला x बार मध्ये पण ठेवायच्या आहेत. b चा वर्ग काय आपल्याकडे 3, मग 3 गुणिले 4 1 सॉरी वजा 4 गुणिला 1 गुणिला ऋण 2. सरळ सरळ याचा गुणाकार करा, याचा वर्ग काढा, म्हणजे आपल्याला जेणेकरून समीकरण सोपं जाईल. मग 3 चा वर्ग किती? इकडे लिहा 9 वजा यांचा गुणाकार किती आला तुमच्याकडे? 4 1 4 आणि 4 2 8. मग याची करा बेरीज. बेरीज किती आली तुमच्याकडे? 17. 9 8 किती? 17. इथं आली आपल्याकडे 17. आपल्याला घेऊ आपण x बरोबर काय सूत्रामध्ये दिलेले? वजा b. मग वजा b अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4 ac हे आपल्याला सरळ सरळ सूत्र दिलेलं आहे. मग आपण इथे लिहू b चा वर्ग वजा 4 गुणिले ac छेदामध्ये 2 गुणिला a. सरळ सरळ. मग म्हणून इकडं वजा b. वजा b चं काय आलंय तुमच्या? 3. किंमत कुठे आहे? 3. मग 3 मग अधिक वजा वर्गमुळात जेवढी संख्या आली तेवढी मांडून टाका. 2 आणि 1 चा गुणाकार आपण इथं मांडून टाकू. याची किंमत तुमच्याकडे 2च दिलेली ना, मग सरळ सरळ 2 आणि 1 चा गुणाकार 2 गुणिले 1. मग बरोबर इकडं काय आहे? त्याचे अवयव पद्धतीमध्ये तुम्हाला अवयव घ्यायचे. मग वजा कंसामध्ये वजा 3 कंस बंद अधिक वर्गमुळात 17 छेदामध्ये 2 गुणिला a म्हणजे याल. मग इथं काय घ्यायचं होतं तुम्हाला? x बरोबर वजा आहे म्हणून वजा घेतलाय आपण तिथे. बरोबर. आता काय करा? x बरोबर वजा 3 अधिक वर्गमुळात 17 छेदामध्ये 2 हे आपल्याकडे येणार आहे. मग वजा अधिक वर्गमुळात किती आहे? 17 छेदामध्ये किती आहे? 2. आलं का तुमचं जशाला तसं? आता फक्त काय करायचं? तुम्हाला अवयव पाडायचे. मग म्हणून x बरोबर 3 अधिक वर्गमुळात 17 छेदामध्ये 2 किंवा दुसरी काय किंमत येणार तुमची? x बरोबर वजा 3 वजा वर्गमुळात 17/2. मग वजा 3 वजा वर्गमुळात 17 छेदामध्ये किती? 2. आपल्याकडे किमती 2 आल्या. आता आपल्याला इथं अवयव पाळायला शक्य नाही, कारण अवयव पडू पण शकत नाहीत. मग आपल्याकडे किंमत काय येणार आहे बघा? x बरोबर अधिक 3 अधिक वर्गमुळात 17 छेदामध्ये 2 ही एक, किंवा इकडं x बरोबर वजा 3 वजा वर्गमुळात 17 छेदामध्ये 2. तुम्हाला अवयव पद्धतीमध्ये घ्यायचे. मग दिलेल्या समीकरणाची वर्गमुळे काय काय आली तुमच्याकडे? दिलेल्या समीकरणाची वर्गमुळे आपल्याकडे आली एक तर 3 अधिक वर्गमुळात 17 छेदामध्ये 2 किंवा वजा 3 वजा वर्गमुळात 17 छेदामध्ये 2. अशाला अशी 2 समीकरणे तुमच्याकडे आलेली आहेत. यामध्ये प्रश्न आपल्याला 6 दिलेत, आपले 2 झालेत. आपण उर्वरित भाग पण लवकरच बघणार आहोत. वेळेअभावी किंवा तुम्हाला समजलं न समजलं याच्याबद्दल पण काही शंका असेल तर कळवा. राहिलेले प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबू. धन्यवाद.